वर उपस्थित या विभागाच्या कर्तव्यदक्ष विकासासाठी संपूर्ण शक्तीने प्रयत्न करणाऱ्या जिल्हा परिषदच्या आदरणीय सदस्या सौभाग्यवती वैशालीताई बुद्धगवार, पंचायत समितीच्या सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सभापती सौभाग्यवती इंदिराताई पिपरे, माजी सभापती श्री राजू बुद्धगवारजी, पंचायत समितीचे झुंजार उपसभापती सोमेश्वर पद्मगिरवार, भारतीय जनता पार्टीचे नेते श्री रमेश पिपरेजी, इटोलीच्या सरपंच मंगलाताई सातपुते, कवडजईचे सरपंच श्री शालिक भाऊ पेंद्राम, उपसरपंच श्री नितीन भाऊ यगोरे, CDPO वैशालीताई, मंचावर उपस्थित इतर सर्व आदरणीय मान्यवर, लोकप्रतिनिधी, मान्यवर नेते, पदाधिकारी व या कार्यक्रमाला उपस्थित विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नवनिर्वाचित सदस्य व भगिनी व या गावातील माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय कष्टकरी नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, शाळा खोलीचा अधिकृत लोकार्पण झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। अंगणवाडी क्रमांक 1 व अंगणवाडी क्रमांक 2 याही अंगणवाडी मंदिराचं अधिकृत लोकार्पण झालं असंही मी घोषित करतो। खरं तर या गावाचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही या गावावर तेवढंच प्रेम आहे। या गावात मी अनेकदा आलो, ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याही ठिकाणी अनेकदा आलो आणि मला या गावचा निश्चितपणे अभिमान आहे की या गावाची जनता ही विकासावर प्रेम करणारी आहे। या गावातील जनता गावाच्या विकासासाठी तत्परतेने काम करते। श्री सरपंच असेल, उपसरपंच असेल, मला याचा अभिमान आहे की जेव्हाही या ग्रामपंचायतचे नेते भेटतात तेव्हा स्वतःसाठी कधीही काहीही मागत नाही। जे काही मागतात ते गावकऱ्यांच्या हितासाठी मागतात आणि म्हणून आज शालिक भाऊंनी पुन्हा एकदा मागणी केली की या गावामध्ये अंगणवाडी जावी, शाळा खोलीची इमारत जावी। पण शालिक भाऊ म्हणाले की भाऊ, आमच्या गावातल्या तरुणांसाठी एक व्यायामशाळा बांधून द्यावी। मी या कार्यक्रमामध्ये 10 लाख रुपये आमदार निधी हा व्यायामशाळा बांधण्यासाठी घोषित करतो आहे। यासोबत खरं तर या ठिकाणी जिथं आपण अंगणवाडी किंवा शाळा खोली बांधकाम केली, अतिशय सुंदर जागा आहे, हवा शुद्ध आहे आणि इथं शालिक पेंद्राम यांनी मागणी केली की कवडजईमध्ये अजून विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता त्यांच्या सोयीसाठी 2 वर्ग खोल्या या शाळेत बांधून द्यावा। त्याही 2 वर्ग खोल्या मी खनिज विकास निधीतून देण्याची घोषणा करतो आहे आणि प्रयत्न आपण हा करू की पुढच्या वर्षी 19 जानेवारीच्या अगोदर, म्हणजे पुढच्या 26 जानेवारीच्या अगोदर हे दोनही बांधकाम पूर्ण होऊन पुन्हा एकदा वैशालीताईच्या नेतृत्वात याचं उद्घाटन आपण 1 वर्षाच्या आत करू। वैशालीताई या सुद्धा या भागाच्या जिल्हा परिषद सदस्य आहे, आमच्या इंदिराताई सभापती आहे, सोमेश्वरजी उपसभापती आहे। मी माझ्या वतीने आणि त्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना हृदयापासून धन्यवाद देतो की तुम्ही आम्हा सर्वांना सेवेची संधी दिली, विश्वास व्यक्त केला। हे खरं आहे की आमचा दावा असा नाही की जगातली सारी कामं आम्ही पूर्ण करू शकू, प्रश्न असणारच आहे।
सारे प्रश्न संपून गेले तर मग निवडणूक घ्यायचंही काही काम नाही. सारे प्रश्न संपणार नाही आहे. पण आमचा दावा मात्र सर्वांचा एक आहे. मग वैशालीताई असेल, इंदिराताई असेल, सोमेश्वर भाऊ असेल की आमचे सरपंच असेल, आमचा दावा एक आहे की इतरांपेक्षा या गोरगरीब कष्टकरी जनतेची आम्ही जास्त चांगली सेवा करू शकतो आणि विकासाचा झंझावात गावापर्यंत पोहोचवू शकतो. जिथं आमचे प्रतिनिधी नाहीत तिथं जर आपले कोणाचे नातेवाईक असेल तर कधीतरी त्या गावात विचारून घ्यायचं की इथं भाजपचा तर कोणी प्रतिनिधी नाही आला तर त्या गावाची अवस्था काय. मग तुम्हाला एका मिनिटात चांगलं काय, वाईट काय, उत्तम काय, विकास काय आणि भकास काय हे एका मिनिटामध्ये तुमच्या लक्षात येईल. आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांना हृदयापासून धन्यवाद देतो की आपण आम्हाला सेवेची संधी दिली. वैशालीताईंनी कवडजीच्या कार्यक्रमाचा या मंचावर पुन्हा काही मागण्या केल्या, ज्यामध्ये पळसगावची व्यायामशाळा, इटोगीची व्यायामशाळा, या दोन्ही व्यायामशाळांना मी मंजुरी ताबडतोब देतो. फक्त माझी अपेक्षा आहे की मी काही रोज येऊन त्याचं बांधकाम पाहू शकणार नाही. तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे की एखादं काम जेव्हा आम्ही मंजूर करतो तेव्हा त्याची गुणवत्ता चांगली राहावी, दर्जा चांगला राहावा. आणि गुणवत्ता दर्जा चांगला राहून ती इमारत अनेक अनेक वर्ष त्या गावामध्ये तरुणांची, त्या गावामधल्या व्यायामावर प्रेम करणाऱ्यांची ती सोय व्हावी. यासोबत आपण अजून एक मागणी केली की पळसगावचा रस्ता आहे, तो रस्ता ग्रामपंचायत कार्यालय ते माता मंदिर, याही रस्त्यासाठी मी जरा इंजिनियरशी बोलतो आणि जर आपल्या मर्यादेत असेल तर करतो, शक्यतोवर तर करूनच देतो, त्याची चिंता करू नका. पण हाही रस्ता आपण निश्चितपणे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. या ठिकाणी जेव्हा मी इथं आलो तेव्हा वॉल कंपाऊंडवर एक सुंदर ट्रेन काढली होती. आता इथं तर रेल्वे लाईन दिसत नाही पण ट्रेन आहे, फक्त भिंतीवर आहे. त्यावर श्री शिवा हे गणोटी एकचे ग्रामीण भागातले तुमच्या माझ्यासारखेच कोणी शेतकऱ्यांचे पुत्र आहे, सुंदर ट्रेन काढले. मी त्यांचा पत्ताही घेतला की त्याचा उपयोग अजून काही शाळेत करता येईल. शेवटी आयुष्य काय, आयुष्यामध्ये सर्वात अनमोल वस्तू असेल तर समाधान आहे. आणि हे समाधान पैशाने येतं असा अनेकांचा जर समज असेल तर मी तर राज्याचा अर्थमंत्री होतो, मला गरिबापासून श्रीमंतापर्यंत भेटायचे. मी एखाद्या 5 स्टारच्या एखाद्या कार्यक्रमालाही गेलो आहे आणि पंढरपूरच्या वारीची सुरुवात करण्यासाठी गेलो आहे. मी जेव्हा पंढरपूरच्या वारीची सुरुवात करण्यासाठी आळंदी गेलो, मोठा जनसागर होता, गरीब लोक होते, इतके गरीब की त्यांच्या अंगावरची कपडे त्यांची गरिबी दाखवत होते. हातामध्ये असणारी ती प्लॅस्टिकची पिशवी, यावरून कोणीही आकलन करू शकत होते की हे सर्व वारकरी गरीब आहे. अनेकांच्या तर पायात चपला नव्हत्या. पण माझं जेव्हा लक्ष त्यांच्या चेहऱ्याकडे जायचं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मात्र फक्त आनंद आणि समाधान दिसायचा, जे समाधान आणि आनंद पैसे देऊन कोणी जगात माईचा गाग विकत घेऊ शकत नाही. आपण आज इथं उद्घाटन करतो याचा अर्थ काय, शाळा खोगीचं बांधकाम केलं, मी पाहिलं रंग चांगला आहे, हवा चांगली येते, खिडक्या उघड्या होत्या. अंगणवाडीमध्ये गेलो, अंगणवाडी चांगली बांधली. मी सहज विचारलं की अजून चांगलं पेंटिंग करा. कारण या इमारती फक्त इमारती नाही, या इमारती भविष्यात 80% आयुष्य कसं जगायचं हे शिकवणाऱ्या इमारती आहे. या इमारतीत आपण घडतो. आता या इमारतीचा योग्य उपयोग केला मनुष्य घडेल, चुकीचा उपयोग केला मनुष्य बिघडेल. घडगा तर समाधान आहे.
बिघडला तर फक्त दुःख आणि वेदना आहे. आणि म्हणून मी पहिली अपेक्षा व्यक्त करतो की या इमारतीचं उद्घाटन करताना या खोलीचा, या अंगणवाडीचा उपयोग हा त्या व्यक्तीच्या, त्या बालकाच्या, त्या विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या आयुष्यात आनंदाच्या डोहासाठी व्हावा. त्याच्या आयुष्यात समाधान आणि आनंद, चेहऱ्यावरचा हास्य, संकटावर मात करण्याची शक्ती, आपल्या परिवाराची उपजीविका करण्याचा मार्ग, आई वडिलांची सेवा करण्याचा मार्ग यातून सापडावा, अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांना शुभकामना देण्यासाठी मी आलो. खरं तर या विभागाचा आमदार म्हणून मी विकास व्हावा पूर्ण शक्तीने प्रयत्न केला. 16 मार्च 1995 या विभागाच्या जनतेने मग आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली. पण धीरे धीरे आमच्या देशाचं, आमच्या विभागाचं, आमच्या महाराष्ट्राचं राजकारण हे विकासावर नाही, जातीवर, जातीच्या विषारी प्रचारावर, आणि धीरे धीरे आम्ही जातीमध्ये एवढे वाटले चाललो आहे की एखाद्या निवडणुकीत जेव्हा विचारतो तेव्हा सांगतात भाऊ काम चांगलं करतो, पण हा या जातीचा नाही म्हणून याला तिकीट देऊ नका. मी मनात विचार करतो काम चांगलं आहे पण या जातीचा नाही म्हणून याला तिकीट देऊ नका. माणूस जातीने मोठा व्हायला हवा की कामाने मोठा व्हायला हवा? माणूस कामाने मोठा व्हायला हवा. कोणी असं विचारलं का की आज मी मतदानाला जातो, मतदानाची शाई गावतो? ही शाई गावताना कधी आपण विचार केला की शाई आपण गावली? अधिकार कोणी दिला मतदानाचा तुम्हाला? हा मतदानाचा अधिकार दिला हजारो लाखो शहीदांनी आपल्या परिवाराची चिंता न करता आपले प्राण भारत मातेच्या चरणी अर्पण करत क्विट इंडिया चले जाओ अंग्रेजो भागो, हा मतदानाचा अधिकार तेव्हा आहे. मग विचार केला का की त्याच्यात आपल्या जातीची किती होते? शहीद आझम भगतसिंग माझ्या जातीचा होता का? मंगल पांडे आपल्या जातीचा होता का? चंद्रशेखर आझाद आपल्या जातीचा होता का? अरे त्यांनी जातीसाठी जर आपले प्राण भारत मातेच्या चरणी अर्पण केले नसते तर मग आपलं मत अर्पण करताना आम्ही जातीच्या या विषारी चक्रव्यूहामध्ये का फसतो याचाही विचार आता भविष्यात करण्याची वेळ आली आहे. कवडजई गाव एक आदर्श गाव आहे. मी अपेक्षा यासाठी व्यक्त करतो की या आदर्श गावात, या इमारतीतून जातीचं विष नव्हे अमृताचा थेंब घेऊन समाजामध्ये सुख आणि आनंद देणारी पिढी तयार व्हावी, ही अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. सुदैवाने या ठिकाणी काही नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आले, मी त्यांचंही कौतुक करतो. मी नेहमी आपल्या भाषणामध्ये कार्यकर्त्यांना, जनतेला एक वाक्य नेहमी सांगायचो की विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. मतदार हा ईश्वराचा अंश आहे, जोही प्रसाद देईल तो प्रसाद घ्यायचा आणि पुढे निघायचं. निवडणूक जिंकणं हे आमचं ध्येय असता कामा नये. गोरगरिबांची मन जिंकणं हे आमचं ध्येय असावं, ही अपेक्षा नेहमी आम्ही व्यक्त केली. जे ग्रामपंचायत सदस्य नवनिर्वाचित आहे, ज्यांना जनतेने विश्वास व्यक्त करत निवडून दिलं, आज इथं मोठ्या संख्येने ते आले आहेत, आसपासच्या गावातून आले आहेत. मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. गावाचा विकास करा, गावाच्या विकासासाठी आपल्या अधिकाराचा उपयोग करा. जनतेने तुम्हाला विश्वासाने निवडून दिलं, विश्वासाला एका केसा एवढाही तडा जाणार नाही याची काळजी घ्या. आपलं गाव, मग प्यायचं पाणी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, निराधारांचे प्रश्न असतील, गावामध्ये स्वच्छता असेल, गावामध्ये विजेचा प्रश्न असेल, गावांच्या साफसफाई सोबत नाल्या बांधकाम असतील, रस्ते बांधकाम असतील, जीव तोडून काम करा.
आपण जेव्हा जीव तोडून काम कराल तेव्हा मीही विश्वास देतो की तुम्ही एकटे नाहीत, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे राहू आणि तुमच्याही गावाच्या विकासासाठी पूर्ण शक्तीने काम करू, हा विश्वासही मी या निमित्ताने देतो। मी पुन्हा एकदा या गावचे लोकप्रिय सरपंच श्री शागितजी, उपसरपंच श्री नितीन येगवरेजी व त्यांच्या टीमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की गावाच्या सेवेसाठी ज्या तत्परतेने ते कार्य करतात, हा सेवेचा त्यांचा महामंत्र असाच कायम राहावा। आणि जेव्हाही या गावाच्या जनतेच्या वतीने ते माझी आठवण करतील, या गावाने मला भरभरून दिलंय, जातीच्या बाहेर जाऊन मतं दिली, प्रेम दिलं। या गावामध्ये जेही विकास कार्य अपूर्ण असेल ते अपूर्ण विकास कार्य करण्यासाठी जेव्हाही तुम्ही माझी आठवण कराल, तुमच्या विकास कार्याला पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभा राहील। आपल्या सर्वांना या मकर संक्रांतीच्या पर्वात मनापासून मकर संक्रांतीच्या शुभकामना। तिळगुळ घ्या, गोडगोड बघा असं मी म्हणू शकत नाही, कारण मी तिळगुळ आणलं नाही आणि कोरोनामध्ये हाताने काही देऊ नये, पण मी आपले शब्द तुम्हाला अर्पण करतोय की तुमचं आयुष्य आनंदाचं व्हावं, गोड व्हावं आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या, तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, यासाठी ईश्वराने तुम्हाला आशीर्वाद द्यावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।